नमस्कार सर्वांना, जय शिवराय. वेलकम टू सुनैना व्लॉग्स. ॲक्च्युली आता असं झालेलं आहे, सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि उद्या आहे हरतालिका. तर मला थोडंसं हरतालिकाचं सामान आणायचं होतं, म्हणून आम्ही चाललो आहोत सिटीत. आणि आम्हाला सिटीत गेल्याशिवाय करमतच नाही. रोज 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 गेलो तरी आम्हाला काही ना काही खरेदी करायचं राहून. आणि हे बघा माझ्या बोटाला काय लागलं आहे. ॲक्च्युली काल काय झालं, आम्ही टेपनी माप घेत होतो. तुम्हाला तो टेप दाखवते. आर्यनदाराने ठेवला आहे बघा. ह्या टेपनी आम्ही माप घेत होतो आणि हा टेप एवढ्या जोरात सुटला की तो येऊन म्हणजे माझं बोट कापलं गेलं त्याच्याने. आणि इतकं रक्त गेलं, प्रचंड रक्त गेलं. आणि त्या आर्यनदादाने हळद लावली तरी ते रक्त थांबत नव्हतं. आणि मग बराच वेळ रक्त गेल्यानंतर आर्यनदादा म्हटलं नको आता आपण आहे ना बँडेज लावून टाकू. मग डबल बँडेज लावलेलं होतं कारण तिकडे बसत पण नव्हतं बँडेज. आणि ते खूप दुखतंय मला, इतकं ठसठसतंय ना, काहीच करूशी वाटत नाही आहे. पण करावं तर लागणार आहे कारण सणावाराचं लेडीजनी शांत बसावं कधीच शक्य नाही. त्यामुळे आता मला जनरली मी इतकी आज सकाळी पण लवकर उठले, सगळं आवरलं आणि फटाफट आवरून सगळं केलं. आता चाललो आहे आम्ही सिटीमध्ये. आणि चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा पुढे काय काय होते. तर आता मी तर झाली आहे तयार आणि आता आर्यनदादा तयार होईल. तो गेला आंघोळीला, आंघोळ करून येईल आणि मग आपण जाणार आहोत. बाहेरचं पण सगळं दाखवते. आज किती गर्दी असणार आहे ते पण दाखवते कारण की आता राहिलेत गणपती बाप्पांना फक्त 2च दिवस आपल्या घरात विराजमान होण्यासाठी. त्यामुळे आजचा आणि उद्याचा आणि परवाचा हे तिन्ही व्लॉग खूप महत्त्वाचे आहेत. बघायला विसरू नका. गोपना करते, चावी घेतली आणि मला म्हणते की नाही का चावी दे करून. बरं हे घे, चल हे ठेव सगळं डिक्कीमध्ये. हे बघा आम्ही आता निघालेलो आहोत आणि मी आर्यनदादासोबत चालली. आज खरं सांगू का, मी जेव्हा पण आर्यनदादासोबत जाते ना माझी खूप मजा असते कारण मला 1 रुपया पण खर्च करायला लागत नाही. सगळा खर्च आर्यनदादा करतो. त्यामुळे माझी आज म्हणजे म्हणतो ना, मी जेव्हा पण त्याच्याबरोबर जाते तेव्हा माझी चंगी असती मस्त. लुट्टी म्हणजे काय, मग आता तू नाही करणार तर कोण करणार? धर काय चावी कोण ठेवणार, पर्स कोण ठेवणार डिक्की? मग तुला सगळं एकसाथच दिलं होतं, तूच घेतलं नाही, मी काय करू? बरोबर आहे की नाही? आणि त्याचं असं आहे ना, तो जिथे पण घेऊन जाईल ना, माझं खाणं पिणं, माझं शॉपिंग, मला काय पाहिजे काय नको सगळं बघत असतो. त्यामुळे मी नेहमी त्याच्याबरोबरच फिरायला जात असते कारण माझे बरेच म्हटलं ना माझ्या जवळजवळ आहे ना 5-6 हजार तरी वाचतात आम्ही बाहेर गेलो तर चला कंटिन्यू करा ब्लॉग. बघा दादा मला कुठल्या रोडनी नेतोय. बाप रे बाप, कसला रोड, खडखड रोड आहे पूर्ण. आणि खरं सांगू का, आमच्या मेन रोडला म्हणजे हायवे तिथे खूप गर्दी आहे. त्यामुळे दादा मला असा खडाम रोडवरनं नेतो आहे. जसं तुम्हाला माहिती असेल आमच्या इथे विठ्ठलवाडीचं मंदिर खूप फेमस आहे सिंहगड रोडला. त्याच्या बॅक साईडने आम्ही चाललो आहे आता कारण की इतकी प्रचंड गर्दी, इतकी प्रचंड ट्रॅफिक आहे मेन रोडला. त्यामुळे दादानी गाडी इथून काढलेली आहे आणि इथून चाललो आहे. आम्ही बाहेर पडलो आणि पावसाने हजेरी लावलेली आहे. तर आता आम्ही इथे थांबलो आहे, पाऊस येतोय म्हणून. पावसाने लय हालत जाम करून टाकली, वैताग आलाय. कशी शॉपिंग करायची आता बघा ना, सगळे थांबलेत पाऊस येतोय म्हणून. खूप आता थोडं कमी झालं आहे. चल निघायचं का? चला मुहूर्तावर बाहेर पडलो आहे, काय माहिती तिथे मध्येच रस्त्यात अडकलो आहे. हे बघा खूप जोरात पाऊस आहे, किती जोरात पाऊस आहे, बाप रे बाप. घरी पण जाऊ शकत नाही आणि काहीच करू शकत नाही, रस्त्यातच अडकलो आहे. काय करावं काय कळेना. आणि घरी जाऊन पण उपयोग नाही आहे जोपर्यंत, कारण की आता उद्याचा 1च दिवस आहे, सामान तर घेतलंच पाहिजे. पाऊस कधी थांबतोय काय माहिती. खूप प्रचंड पाऊस आहे जोरात. कधी थांबेल रे हा पाऊस? खूपच पाऊस चालू आहे म्हणून आम्ही आलो हॉटेलमध्ये. म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊया, तोपर्यंत पाऊस थांबेल मग पुढे जाता येईल. आम्ही बसलो आहे बघा, आर्यनदादा पण बसला आहे. आता आम्ही बसलो, म्हटलं काहीतरी खाऊन मग जाता येईल. मी इथे थांबलो आहे तर चला काहीतरी खातो स्पेशल. काय
काय मागताय? आमची ऑर्डर आलेली आहे, थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, आम्ही मागवलेला आहे वडा सॅम्पल, जो आर्यन दादाला प्रचंड आवडतो. अरे म्हणजे खा ना तू तुझं, खा की. आता चला आम्ही खातो. आर्यन दादाने खायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पण या खायला. हां, तर आम्ही खातो, खाल्ल्यावर भेटू. हळू गाडी काढतोय आर्यन दादा. गर्दी बघा किती आहे, बाप रे बाप. सगळे सजावटीचे सामान वगैरे आलेले आहेत. हुश, आलो एकदाचे घरी बाबा. इतका 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 पाऊस आहे ना प्रचंड बाहेर, की विचारच करू शकत नाही आपण. इतका प्रचंड पाऊस आहे. तर आम्ही थोडीशी खरेदी केली. तेवढ्या पावसातच सगळं भिजून सगळं ओलं आहे, अंग सगळं ओलं झालेलं आहे. आता कपडे चेंज करते मस्तपैकी पहिल्यांदा, आणि गरम गरम चहा करून पितो, कारण की भरपूर पावसात भिजून आलेलो आहे. आणि खरं सांगू का, मला तिकडे फोन बाहेर काढायला सुद्धा वेळ मिळाला नाही. इतका म्हणजे पाऊस पण होता आणि तेवढी गर्दी पण होती. नाही तर आम्हाला तुम्हाला दाखवायचं होतं की काय काय खरेदी करतोय, पण सगळा गोंधळ झाला. पण ठीक आहे, काही विषय नाही आहे. आता आपला उद्या पडणार आहे हरतालिकाचा ब्लॉग, तोही बघायला विसरू नका. आर्यन दादाचा हाल बघा कसा भिजलाय, बघा ओला झालाय. अत्याचार झाले. आर्यन पहिले जाऊन टी शर्ट बदल, आणि ते डोकं पुस. पहिले सर्दी झालेली आहे तुला. माझ्यावर अत्याचार झालेले आहेत आज. हा, कसले अत्याचार झालेत? मला घेऊन गेली मम्मी. बरं, आज किती रुपयाला तुला फाडलेले मी ते सांग. सांग चहा कर. सांग सांग. चहा कर ना. बोल, ये इकडे ये. आणि आता गरम गरम चहा करायचा. पहिल्यांदा आर्यन तू कपडे बदल पहिल्यांदा, आणि डोकं पुसून घे. हां, डोकं पुस, कपडे बदल, म्हणजे नाही का मी चहा करते. गरम गरम चहा पिऊ आणि पहिले डेकोरेशनला घेऊ. बाकीचं जाऊ दे, मरू दे. आता तर लय दमली आहे, पण काही पर्याय नाहीये. कळणं. तर चला, आम्ही आता कंटिन्यू करतोय डेकोरेशन वगैरे सगळं. आमचं खाणं करतो, तुम्ही उरकून घेतो. हा, आणि जसं दादा दरवेळेस सांगतो तसं, की जसं तुम्ही डेकोरेशनच्या व्लॉगला सपोर्ट करता, तसं या व्लॉगला पण सपोर्ट करा. आमच्या सगळ्या व्लॉगला सपोर्ट करा. आणि भेटू पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.